एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला 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 हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायांनी संत महात्म्यांच्या पासून प्राप्त होणाऱ्या लाभाचा विचार आपल्याला सांगितलाय आणि तो लाभ कोणत्या पद्धतीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होतो याचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सदेह वैकुंठ गमनाचा हा प्रसंग आणि या निमित्तानं संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रामध्ये आणि तीर्थक्षेत्र श्री देहूमध्ये आपण हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं आणि वैभवानं संपन्न करतो. विजेचाही उत्सव सुरू झालेलाच आहे. त्या निमित्तानं आदरणीय श्रद्धेय परमपूज्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या स्वतःच्याच इच्छेने हा उत्सव संपन्न होतो आहे. काही पूर्व प्रारब्ध पूर्व ऋणानुबंध पूर्व पुण्याई यामुळे आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्या सेवेकरता माझ्या समोर सगळे महानुभाव उपस्थित आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुकोबारायांच्या या अभंगाच्या सेवेला प्रारंभ करतो. अगदी थोडा वेळ मर्यादित वेळेमध्ये फारसा विस्तार न करता मला जो विचार आपल्या समोर ठेवायचा आहे तेवढा मांडण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपल्याला प्राप्त होणाऱ्या लाभाचा विचार आपल्याला सांगतात. कारण मनुष्य जन्माला आल्यापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी लाभाकरता काही ना काहीतरी कृती आणि काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. जन्माला आल्यानंतरचं मुलाचं पहिलं रडणं हे सुद्धा आईच्या दुधाच्या लाभाकरता असतं हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि मरताना मनुष्य ऑक्सिजन करता जो आरडाओरडा करतो तोही आपल्या प्राणाच्या रक्षणाच्या लाभाकरता करत असतो हेही आपल्याला नाकारता येणार नाही. आपल्या जीवनातली प्रत्येक कृती आपल्या जीवनातली प्रत्येक घटना त्या घटनेच्या संबंधानं आपल्या ठिकाणाहून निर्माण झालेली प्रतिक्रिया अथवा स्वइच्छेनं आपण केलेली कोणतीही कृती ही आपल्या जीवनातल्या कोणत्या ना कोणत्या तरी लाभाकरता केली गेलेली असते. कारण लाभ नसेल तर मनुष्य या जगतामध्ये जीवन जगणार नाही. काही मिळणारच नसेल तर जगण्याची प्रेरणा काय? काही ना काहीतरी मिळावं लागतं, काही ना काहीतरी प्राप्त करून घ्यावं लागतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय, अकामतः क्रियाः न कर्हिचित् दृश्यन्ते. विनाकारण केलेली क्रिया या जगतामध्ये कुठेही दिसत नाही. आपण केलेली क्रिया आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी लाभाच्या विचाराचं स्पष्ट रूप असतं. एवढंच नाही, आपल्याला महाभारताने तरी ह्याच्या पुढे जाऊन विचार सांगितला, प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते. शास्त्र आपल्याला असं सांगतं की प्रयोजन असल्याशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा काही क्रिया करणार नाही. भले तो वेड आहे, वेड लागलेला असेल त्याला. वेड्या माणसाकडून केली गेलेली क्रिया आपल्याला निरर्थक वाटते, पण आपल्याला वाटते. एखादा वेडा माणूस आहे, रस्त्यावर कागद गोळा करतो, दगड गोळा करतो, बारीक बारीक दगड खिशामध्ये ठेवतो. आपल्याला वाटतं याला वेड लागलं. दगड काय गोळा करतो? आपल्या दृष्टीनं दगड गोळा करणं निरर्थक आहे, पण त्या वेड्याला विचारून बघा बरं तुम्ही.
अरे बाबा कशा करता दगड गोळा करतो? हे दगड नाहीत, हे पैसे आहेत, ही संपत्ती आहे माझी. म्हणजे दगड गोळा करण्याची क्रिया बाहेरून जरी वेडेपणाची वाटत असली तरी जो क्रिया करतो त्या क्रिया करणाऱ्याला मात्र त्या क्रियेमध्ये काही ना काहीतरी लाभ असतो, म्हणून तो क्रिया करत असतो. हे आपल्याला मान्य करावं लागेल. कोणी असो, कसाही असो. आम्हाला असं वाटतं की क्रिया, एक गोष्ट आपल्याला याच्यात मान्य करता येईल. थोडा जाता जाता विचार जर बोलायचा झाला तर एक गोष्ट मान्य करता येईल की आपला विचार, आपली लाभाची अपेक्षा आणि आपल्याकडून घडणारी क्रिया, या प्रत्येक वेळेला या दोन्ही मध्ये आपल्याला सामंजस्य ठेवता येईल असा नियम नाही. पण केलेली क्रिया जरी विचाराच्या विपरीत वाटत असली तरी विचारातून प्राप्त होणाऱ्या लाभाकरता ती केली जाते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. माझं बोलणं थोडं अवघड वाटत असेल, मी सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आपण विचार करून पहा, तुकोबारांनी सुद्धा चिंतन केलंय. आपण विचार, आता आपण कीर्तनामध्ये बसलो. कीर्तनामध्ये बसून माणसाने काय करावं? तर कीर्तन ऐकावं, याच्या पलीकडे काय करावं? पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर मनुष्य कीर्तन ऐकताना सहज ऐकत नाही. एखादं फूल घेतो, त्याच्या पाकळ्या काढतो. काय त्या फुलानं घोडं मारलं असेल, काय मिळत असेल त्याच्यातून? आपल्या मनामध्ये कीर्तनकार जे बोलतो त्या विचाराचा लाभ करून घेण्याची इच्छा आहे, पण केलेली कृती त्या लाभाशी सामंजस्य ठेवणारी नसेल. पण ती क्रिया आणि तो लाभ याच्यामध्ये काही ना काहीतरी समन्वय आपल्याला साधावा लागेल. नेहमी असं होतं. श्रोताच काय, कीर्तनकार सुद्धा हारातली फुलं ठेवत नाही हो. विनाकारण ते फुलं तोडत बसतो, काही ना काहीतरी करतो. श्रोता पाकळ्यात, काही नाही जमलं ना तर निदान ज्या सतरंजीवर आपण बसलो त्याचे धागे तरी काढतो. काही ना काहीतरी आम्हाला रोजचे अनुभव आहे. काय सांगायचं तुम्हाला? चातुर्मासाला महाराज, चातुर्मास सुरू होताना आम्ही मंडपभर पुरतील एवढ्या सतरंजी आणतो. चातुर्मास संपला की सतरंजी एवढीच राहते. येईल तो धागा काढतो, येईल तो धागा काढतो. टिकल कशी? हाताला चाळा लागतो ना. बरं, ही भाषा माझी नाही, तुकोबाराय बोलतात, हागताही खोडी सळण मोडविते काडी, है ना. माणसाला हाताला चाळा लागतो आणि तो चाळा तो करत असलेल्या विचाराचं प्रतीक म्हणून सिद्ध होत असतो. त्यामुळं केलेला विचार, विचारातून प्राप्त होणारा लाभ आणि लाभाशी अनन्वित असणारी, लाभाशी समन्वित असणारी ती क्रिया, याच्यामध्ये प्रत्येक वेळेला सामंजस्य असेल असं नाही. पण क्रिया केली जाते ती लाभाकरता केली जाते, हा विचार मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून मनुष्य आपल्या जीवनामध्ये लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करताना दोन पद्धतीनं त्याचा विचार असतो. एक त्याच्या डोक्यामध्ये विचार असतो तो प्रापंचिक लाभाचा असतो, आणि दुसरा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो तो पारमार्थिक लाभाचा असतो. विठ्ठला विठ्ठल. प्रापंचिक लाभाबद्दल आता मला बोलायचं नाही. मनुष्य पारमार्थिक क्रिया करतो तेवढ्या पुरतं बोलतो, आणि या पारमार्थिक क्रिया जो मनुष्य करतो ना, तो परमार्थ सुद्धा बऱ्याच वेळेला प्रपंचाकरता करतो, आणि बऱ्याच वेळेला परमार्थ सुद्धा परमार्थाकरता केला जातो. पारमार्थिक क्रिया ही सुद्धा प्रापंचिक लाभाकरता होते, आणि पारमार्थिक क्रिया ही पारमार्थिक लाभाकरता होते. असे दोन्ही प्रकार आपल्याला जगतामध्ये दिसतात. विस्तार करायचा नाही, परंतु आपण विचार करा, परमार्थ करणाऱ्यांना जर प्रपंचामध्ये समाधान मिळालं नसतं तर किती जणांनी परमार्थ केला असता, हे प्रश्नचिन्ह अबाधित राहतं. आमचा संसार जर सुखाचा झाला नसता तर आम्ही कशाला परमार्थ केला असता? आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी प्रापंचिक लाभाची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही देवस्थानाला जातो, आम्ही तीर्थयात्रा करतो, आम्ही अमुक करतो, आम्ही तमुक करतो. आम्ही आता प्रयागला जाऊन आलो, तिथं जाऊन आम्ही डुबकी मारून आलो. कशा करता? आमच्या अंतःकरणामध्ये विचार आहे, बाबा आम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यावं, आम्हाला पुण्य संपादन करता यावं. बरं, पुण्य कशा करता पाहिजे तुम्हाला? काय नाही हो, आमच्या जवळ पुण्य निर्माण झालं की मुलगी चांगल्या ठिकाणी पडेल, आमच्या ठिकाणी पुण्य निर्माण झालं मुलाला चांगली नोकरी लागेल, आमच्या ठिकाणी पुण्य निर्माण झालं आम्हाला संपत्ती मिळेल, आमच्या ठिकाणी पुण्य निर्माण झालं आमची प्रकृती चांगली राहील. याच्या करता मनुष्य नेहमी देवाची अपेक्षा करतो, देवाचा आश्रय करतो,
आपण नेहमी सांगतो. तुकोबारा येई बोलतात, पंढरपूरला जाणारा मनुष्य देवासमोर उभं राहून एवढंच मागतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, एवढीच त्याला अपेक्षा आहे. आमचं संतान वाढावं, घरामध्ये धनधान्य भरपूर असावीत, आमच्या जीवनामध्ये आनंद मिळावा, आम्हाला प्रापंचिक सुख मिळावं, याच्याकरता आम्ही संसार करत आलेलो आहोत. या संसाराचा विचार घेऊन परमार्थ करत आलेलो आहोत आणि आम्ही पंढरपूरला जातो तोही त्याच विचाराकरता जातो. आमचा परमार्थ सुद्धा प्रापंचिक लाभाकरता असतो. आणि आपण चिंतन करून बघा, कसं म्हणा, आपण बारकाईनं चिंतन करून बघा. विठ्ठला विठ्ठला आमच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे ती नेहमी लाभाची आणि प्रपंचाच्याच लाभाची अपेक्षा. ल्यावे खावे बरे असावे सदैव, याची तरी हाव ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. ह्याच्यापेक्षा माणसाला जगतामध्ये दुसऱ्या लाभाची अपेक्षा नाही आहे. आणि या प्रापंचिक लाभाकरता मनुष्य परमार्थ करायला मागे पुढे पाहत नाही. माझी भाषा सरळ आहे, मी थोडस स्पष्ट बोलतो आपल्याला. ल्यावे खावे याच्यात प्रपंच आहे असं समजू नका. अहो, ल्यावन खावं तर परमार्थालाही लागतं. न खाता कुणाचा परमार्थ झालाय मला सांगा. किंबहुना आम्ही परमार्थ करतो तेच खाण्याकरता करतो. पंक्ती नसतील तर कोणत्या सप्त्यात 7 दिवस कोण राहतो? ल्यावे खावे, अरे बर काही अंगात घालावं लागत नाही का? घालावे लागतं ना. न घालता काही कुणाचा परमार्थ झालाय का? आम्हाला घालावं लागतं, काहीतरी अंगामध्ये परिधान करावं लागतं, ल्यावं लागतं, अंगावर वस्त्र पाहिजे. माणसाने व्यवस्थित राहावं, चांगलं राहावं, शुद्ध राहावं, स्वच्छ राहावं, धुतलेले कपडे घालावेत, चांगलं दिसावं. नेहमी फाटलेलं धोतरण, फाटलेला पटका बांधणं म्हणजेच वैराग्याचं लक्षण आहे असं नाही. चांगलंही राहता येतं. वारकऱ्यांनी चांगलं राहावं, धुतलेले का, अगदीच धोत्राचा काठ आणि उपरण्याचा काठ एकच असला पाहिजे असला अट्टहास धरू नये, एवढं करू नये. पण व्यवस्थित राहावं, स्वच्छ राहावं, धुतलेले कपडे घालावेत, 4 लोकांना चांगलं दिसावं, पटका बांधायचा व्यवस्थित बांधावा, व्यवस्थित राहावं. काही अडचण आहे का त्याच्यामध्ये? ल्यावे खावे, बरं खाणं सुद्धा चांगलं असावं, खाणं चांगलं असावं. ल्यावे खावे याच्यामध्ये प्रपंच नाहीये हो, आपण लक्षात घ्या. ते सदैव बरे असावे याचा अट्टहास करणं हा प्रपंच आहे. लक्षात घ्या, ल्यावे खावे याच्यामध्ये प्रपंच नाहीये. खावं तर परमार्थालाही लागतं. काय खातो आम्ही? कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. आम्ही काय खातो? कासया सांगाते खातो, कैसे लागते नेणो आम्हाला हे माहिती नाही, पण काहीतरी आम्ही खातो हेही तुकोबाराय कबूल करतातच ना. ज्ञानोबारांना सुद्धा भिक्षा मागायला बाहेर पडावंच लागलं ना. निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झालीच ना. न खाता कुणाचा परमार्थ संतांचा झाला नाही, तुमचा माझा काय होईल? ल्यावं खावं लागतं, पण खावं ही गोष्ट खरी आहे, याच्यामध्ये प्रपंच नाही आहे. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो.
आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण आपण विचार करून बघा. काय असतं, माझ्या नशिबामध्ये ज्या वेळेला जेवढं अन्न आहे तेवढंच मला माझ्या प्रारब्धानं मिळतं. अन्न मान धन प्रारब्धाधीन आहे ना, प्रारब्धाधीन आहे. जेवढं अन्न मला प्रारब्धात त्या दिवशी आहे त्या दिवशी मला तेवढं अन्न भोगावं लागतं. माझ्या प्रारब्धामध्ये जर मला बशी भरून पोहेच मिळाले असले तर मी तेवढेच पोहे खावेत, आनंदानं राहावं, हा माझा स्वभाव असावा. पण बशीभर पोहे मिळाले, थोडं लिंबू आहे का म्हणलं की संसार सुरू झाला. नुसतं बशीभर पोहे खाणं हा संसार नाही आहे. ते सदैव बरे असावे याचा अट्टहास करून जो प्रयत्न केला जातो त्याला संसार असं म्हणतात, हे लक्षात घ्या. तुकोबारांनी केलेल्या व्याख्या फार काटेकोर आहे, त्याच्यामध्ये चूक असण्याची कोणतीही शक्यता नाही. फक्त आपल्याला त्या व्याख्या बरोबर आपल्या जीवनाला लावून घेता आल्या की त्याच्यासारखा आनंद नाही. लक्षात घ्या, तुकोबाराय काय म्हणतात, ल्यावे खावे याच्यात अडचण नाही, ते सदैव बरे असावे. ही संसाराची हाव आहे, हा संसार आहे. परमार्थामध्ये ल्यावं लागत नाही, खावं लागत नाही असं नाही. आम्हाला हे सगळं लागतं, पण ते सदैव बरे असावे. मी थोडस विषयांतर होईल, पण थोडं स्पष्ट बोलतो. कुणाला पटेल न पटेल मला माहित नाही, पण सध्याच्या काळामध्ये आपण जेव्हा बाहेर बघतो त्यावेळेला मला वाटतं माझं म्हणणं पटायला हरकत नाही. अनेकविध विषयांचे प्राप्ती करून घेणं, विषयाच्या प्राप्तीतच जीवनाची धन्यता मानणं, त्यालाच जीवनाची इति कर्तव्यता मानणं आणि त्या विषयाच्या सुखाकरता केलेल्या जाणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानणं, ही सध्याची परमार्थाची त्रोटक व्याख्या झाली. आमचा परमार्थ ही विषय भोगाकरता चालू आहे. जयाची भजने भोगासाठी एवढंच आमचं चालू आहे आणि त्या प्रयत्नांनाच आम्ही धर्म अर्थ काम मोक्ष म्हणत आलेलो आहोत, त्यालाच आम्ही पुरुषार्थ मानतो. विषय प्राप्ती हा आमचा मोक्ष आहे आणि विषय प्राप्ती करता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना आम्ही पुरुषार्थ मानत आलेलो आहोत. ह्या जर मानवी स्वभाव असेल तर त्याला पारमार्थिक लाभाची कल्पना येणार नाही, हे लक्षात घ्या. मी का बोलतो आपल्याला, विषय सोडून द्या, मी का बोलतो आपल्याला, मनुष्य परमार्थ करतो तोही बऱ्याच वेळेला प्रापंचिक लाभा करता करतो. वाढावे संतान, गृह मला एवढं पाहिजे, माझ्या संसारात हे मिळावं, अमकं मिळावं, तमकं मिळावं, एवढीच अपेक्षा आहे. परंतु एक वर्ग असा आहे की याच्यामध्ये समाधान न मानता त्याचा परमार्थ हा पारमार्थिक लाभा करता चालतो. त्याला असं वाटतं मला लाभ मिळावा, तो माझ्या जीवनाच्या धन्यतेचा असावा, मला परमात्मा भेटावा, मला मोक्ष मिळावा, मला संत संगती प्राप्त व्हावी, मला ज्ञान व्हावं, ज्ञानानंतर माझ्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय व्हावा आणि जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत भगवंताचं नाम माझ्या ओठावर राहावं, याच्यात मानवी जीवनाची धन्यता मानणाराही एक वर्ग या जगतामध्ये आहे, जो ही अपेक्षा करतोय, जो ही अपेक्षा करतोय. कै मी उद्धार पावे
करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की. बघा ना तुकोबारांचे शब्द. आपण या सगळ्याला परमार्थ मानून याच्या प्राप्ती करता, याला लाभ मानून याच्या प्राप्ती करता प्रयत्न करणारा एक वर्ग आहे. मनुष्य परमार्थ करतो तो पारमार्थिक लाभा करता, आणि मनुष्य परमार्थ करतो तो प्रापंचिक लाभा करता. प्रापंचिक लाभामध्ये फार गुंतायचं नाही, पण मनुष्य जो परमार्थ. मला थोडा एक जाता जाता साधा प्रश्न आपल्याला विचारायचा. जाता जाता आपण परमार्थ करतो प्रपंचा करता, आपण परमार्थ करतो परमार्था करता आत्तापर्यंत केला. मला सांगा, आत्तापर्यंत केलेल्या परमार्थातून आपला प्रपंच तरी आनंदाचा झालाय का आपला परमार्थ तरी आनंदाचा झालाय? प्रश्न मला सांगा. आत्तापर्यंत केला ना परमार्थ? केला ना? वाऱ्या केल्या ना? गळ्यात तुळशीची माळ आहे ना? एकादशी केली ना? रामकृष्ण हरी म्हटलंय ना? पारायण केली ना? प्रपंच सुखाचा झालाय? प्रपंच सुखाचा झालाय? नाही. बरं, नका का होईना, जाऊ द्या, प्रपंच मरू द्या तिकडं, परमार्थ तरी सुखाचा झालाय. आणि मग काय करणं चालू आहे? आत्तापर्यंत झालं नाही, पुढं होण्याची शाश्वती देता काय? देता काय? आत्तापर्यंत 70 वर्ष गेली याच्यात, आता राहिली इनमेन 10-20. जे 70 वर्षात मिळालं नाही ते 10-20 वर्षात मिळेल याची शाश्वती देता काय? नाही ना. मग हे देताना सोडून आता एकादशी द्या सोडून, काढा गळ्यातल्या माळा, सोडून द्या आषाढी कार्तिकी वाऱ्या करणं. जमेल काय? असं होत नाही महाराज. मग असं का? असं का? तुकोबारायची धन्यतेची भाषा बोलून दाखवतात, ती आम्हाला का बोलता येत नाही? आमच्या जीवनातली नेमकी अडचण कुठे, जी तुकोबारायांच्या समोर होती पण तुकोबारायांनी त्याच्यावर मात करून परब्रह्म स्वरूपता आणि भक्ती मिळवली, ते आम्हाला अजून का मिळवता आलं नाही? महाराज, परमार्थाचा विचार करा. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवांपर्यंत सगळ्यांना करता येतो. पण या मालिकेमध्ये जी नावं घेतली जातात त्याच्यात आपलं नाव कुठे आहे? अजून तरी सिद्ध झालं नाही, अजून तरी त्याच्यात गेलं नाही. मग अडचण कुठे आहे? मार्ग चुकलाय का? नामस्मरण हा मार्ग चुकला का? नाही. पारायण मार्ग चुकलाय का? नाही. एकादशीचं व्रत मार्ग चुकला का? नाही. आळंदी पंढरपूर देहू पैठण तेर वाऱ्या करणं चुकलंय का? नाही. मग आमचं चुकलंय कुठं की आम्हाला अजून लाभ मिळत नाही? आणि जी चूक आपली झाली त्या चुकीवर तुकोबाराय बोट ठेवून आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत एवढा सगळा परमार्थ करून आपल्याला लाभ झाला नाही. याचं एक कारण आहे की हा सगळा परमार्थ आम्ही केलेला हा एका बाजूला आहे, आणि जिथं खरा लाभ मिळतो तिथं आम्ही पोचलेलो नाही. ज्ञानेश्वरी मान्य आहे, गाथा मान्य आहे, वाऱ्या मान्य आहेत, नामस्मरण मान्य आहे, पण या सगळ्याने नुसता परमात्मा आपल्याला मिळत नाही. याला अजून एक जोड द्यायला पाहिजे. कोणती जोड द्यायला पाहिजे? याला संत संगतीची अपेक्षा असली पाहिजे, तर ह्याचा उपयोग आहे, नाहीतर नाही. आपण चिंतन करून पहा. ज्ञान महत्वाचं नाही असं नाही, पण आता या सगळा विचार जर मी बोलत बसलो तर वेळ जाईल आपला. जे ज्ञान संता विना होतं त्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा गुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती कुसले. अंतःकरण बोधले संकल्पानये. ज्ञानोबाराय बोलतात 4था अध्याय, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. या श्लोकाच्या खाली एवढ्या 4 ओव्या आहेत, आपण वाचून बघा. ज्ञान पाहिजे ना, ते ज्ञान आपल्याला मिळणार नाही महाराज. मग ज्ञान राहतं कुठं? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. कुठं राहतं? आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात आमचा मार्ग चुकला. आमचा मार्ग चुकला म्हणजे आम्ही ज्ञानाच्या मागे लागलो हे चुकलं नाही, आम्ही संत सेवे विना ज्ञानाची अपेक्षा करतो हे चुकलं. आम्ही कर्माच्या मागे लागलो हे चुकलं नाही महाराज. आम्हाला कर्मालाही संत संगतीची अपेक्षा द्यावी लागते, तर ते कर्म आम्हाला फल देत.
संता सवे वसता, पुन्हा ज्ञानेश्वरी, पै संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे हम विश्रामे आत्मरूपी. हे ज्ञानोबराय बोलतात. तुम्हाला योग मार्गाने जायचे ना, नको कोणी म्हणत नाही, पण संत सेवेची त्याला जोड दिली तरच त्याचा उपयोग होतो, नाही तर उपयोग होत नाही. तत्रैकाग्रम मन कृत्वा, 6वा अध्याय गीतेचा काढा, त्याच्या खालची पहिली ओवी वाचा ज्ञानोबरायांची. मग तेथ आपण करोनी सद्गुरु स्मरण. ज्ञानोबराय बोलतात आपल्या मनाची एकाग्रता साधायची ना, संत सेवेची जोड द्या तरच मन एकाग्र होईल. संत सेवेची जोड द्या तरच कर्म सत्कर्म होईल. आणि संत सेवेची जोड दिली तरच ज्ञान ब्रह्मज्ञान होईल. जोपर्यंत संत सेवेची जोड दिली जात नाही तोपर्यंत ज्ञानाला सुद्धा भक्तीमध्ये परिवर्तित करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून परमात्मा प्राप्ती जरी या मार्गाने होत असली, भले ती ज्ञानानं होईल, भले ती कर्मानं होईल, भले ती योगानं होईल, पण जोपर्यंत या मार्गाला आपण संत सेवेची जोड देत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. हा, संत सेवेने याच्यापैकी काही न करता आपल्याला परमात्मा प्राप्त होऊ शकतो. संत सेवेने जेवढ्या लवकर परमात्मा तेवढा इतर कुठल्याही मार्गाने नाही. लक्षात घ्या, संतांचे संगती, संतांचे संगती मनोमार्गे गती, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. अन्वय कसा लावायचा, अर्थ कसा करायचा वाक्याचा? संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती येणे पंथे, श्रीपती मनोमार्गे आकळावा, असा अर्थ बरं का. संत परमात्मा प्राप्त होईल अन्य मार्गाने, पण मन ज्या वेगानं विषयापर्यंत जातं तेवढ्या वेगानं श्रीपती आकळायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, संतांचे संगती येणे मार्गे श्रीपती मनोमार्गे आकळावा. परमात्मा प्राप्ती आपल्याला होईल तर ती संत संगतीनं संत सेवेनं होईल. म्हणून आपल्या जीवनामधला आपला परमार्थ, आपली साधना आपला परमार्थ संपन्न करत नाही, कारण जोपर्यंत आपल्या परमार्थाला संत सेवेची जोड नाही तोपर्यंत मानवी जीवनामध्ये लाभाचा विचार नाही. आणि तो लाभ आपल्याला मिळतो त्याचं एकमेव कारण हे संत आणि संत सेवा आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला लाभाचं स्थान सांगतात. तुम्हाला जर लाभ हवा असेल तर लाभाचं एकच स्थान आहे, ते म्हणजे इतरत्र कुठेही न जाता तुम्ही संता ठाई चला, तुम्हाला लाभ आहे. अभंगाचं पहिलं चरण.
संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबाराय आपल्याला लाभाचं स्थान सांगतात. लाभ मिळवायचा असेल तर एक स्थान आहे, हे तो एक संता ठाई. काय मिळतं तिथं? लाभ पायी उत्तम. तुकोबाराय सांगतात तिथं आपल्याला लाभ आहे. मला सगळी चरण सोडवण्या इतपत वेळ मिळेल असं वाटत नाही, पण अभंगाचा भाव व्यक्त करायचा असेल तर या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला जो लाभ सांगतात, या चरणामध्ये तुकोबारायांनी वापरलेला एक शब्द फार महत्वाचा आहे. हे जे पहिलं चरण आहे, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, या चरणामध्ये तुकोबारायांनी एक शब्द फार महत्वाचा वापरला. कोणता? एक शब्द. कोणता? तेच सांगतो. एक. हे तो एक, तोच सांगतो. एक शब्द फार महत्वाचा. हा एक शब्द आपण कुठे ठेवतो याच्यावरून या चरणाचे दोन अर्थ आपल्याला प्राप्त होतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. एक शब्द जर संतांकडे ठेवला, संतांच्या बरोबरीने ठेवला, तर आपल्याला संतांची अद्वितीयता कळते. आणि एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता कळते. विठ्ठला विठ्ठला अगदी सरळ सांगत जातो. एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अद्वितीयता कळते. एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता कळते. सरळ सोडवून देतो. हे तो एक संता ठाई म्हणजे आपल्याला जर हा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक संतांजवळच हा लाभ मिळतो, अन्यत्र हा लाभ मिळत नाही. एक अर्थ. आणि संतांकडे गेल्यानंतर एकच लाभ मिळतो, 100 लाभ मिळवायची गरज पडत नाही. विठ्ठला विठ्ठला अगदी सरळ प्रमाण देऊन बोलतो, जास्त वेळ घेणार नाही. तुकोबाराय म्हणतात एक संतांजवळच हा लाभ मिळतो, अन्यत्र मिळणार नाही. म्हणजे काय? तुम्ही देवाजवळ गेलात तरी हा लाभ मिळायचा नाही, तुम्ही जगाजवळ गेलात तरी हा लाभ मिळायचा नाही, तुम्ही जीवाजवळ गेलात तरी हा लाभ मिळायचा नाही. हे तो एक संता ठाई, एक संतांजवळच हा लाभ मिळतो. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, अहो अमकी अमकी वस्तू ना एक आमच्या गावात मिळते, मुंबईला गेलात तरी मिळत नाही. माणूस म्हणतो की नाही, एक आमच्या गावात आहे, एक आमचं गाव. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचं गाव त्या वस्तू करता एकमेवा द्वितीय असं आहे, असं मनुष्य म्हणतो ना, एक आमचं गाव. तसं एक संत महात्मे असे आहेत की जे आपल्याला हा लाभ प्राप्त करून देतात. दुसरीकडे आपल्याला हा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. संतावीण प्राप्ती नाही ऐसे कोण? वेद देती ग्वाही. वेद नाथ महाराज बोलतात. नाथ महाराज आपल्याला सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने तुटते भवाची बंधने. संतावीण प्राप्ती नाही ऐसे
वेद देते ग्वाही. वेद ग्वाही देतो, वेद नाही परमात्माही ग्वाही देतो. तुम्हाला जर ज्ञानाचा लाभ करून घ्यायचा ना अर्जुना, माझ्या मागे येऊ नको. भगवंतांनी दोन ठिकाणी, कर्माच्या बाबतीत मी काही करू शकत नाही, ज्ञानाच्या बाबतीत मी काही करू शकत नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. 16वा अध्याय शेवटचा श्लोक बघा आपण. कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावे गा. 16वा अध्याय. 17व्या अध्यायाच्या उपक्रमामध्ये पुन्हा हेच सांगितलं. ऐसी कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. पुन्हा 17व्या अध्याय भगवान बोलतात. आणि ज्ञानाकरता अर्जुना माझ्या मागे येऊ नको बाबा, मला यातलं काही कळत नाही. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. 2रा अध्याय. ज्ञानोबा काय बोलतात त्याच्या खाली पहा आपण. उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. इतरांना कळत नाही, मग त्याच्याकरता दृष्टांत ज्ञानोबारांनी सलिली पय जैसे एक हो मिनले असे, ते निवडो निराजहंसे वेगळे किजे. अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत, ना तरी जाणीवे चायणी, करिता दधिकडसणी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, भूसबीज एकवट, उपणितार आहे घनवट, उडोते फलकट जाणू आले, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. ज्ञानोबा चिंतन करतात. आपण ज्ञानेश्वरी पहा. मला सांगायचंय काय या सगळ्यामधून, मुद्दा एवढाच आहे की भगवान म्हणतात अर्जुना मला ते कळत नाही, ते कळतं संतांना. आणि तुकोबाराय म्हणतात देवा ते संत आम्हीच आहोत, तुका म्हणे मज कळते चाचणी. भगवान म्हणतात मला ती चाचणी कळत नाही, संतांना कळते. आणि तुकोबाराय म्हणतात आम्हाला कळते, तुका म्हणे मज कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य तुकोबाराय ही भाषा बोलतात. मी का बोलतो आपल्याला, एक संतांजवळच हा लाभ मिळतो, ही संतांची अद्वितीयता आहे. आणि संतांकडे गेल्यानंतर एकच लाभ मिळतो. संत 10 लाभ देत नाही. मानवी जीवनाची धन्यता 2-2दा 4-4दा होत नाही, झाली तर एकदाच होते, दुसऱ्यांदा धन्यता होत नसते. दुसऱ्यांदा जर धन्यतेची अपेक्षा निर्माण झाली तर एकतर पहिली धन्यता खोटी मानावी लागते, नाहीतर दुसरी खोटी मानावी लागते. जीवन कितीदा धन्य होतं? एकदाच. रेड्याचं जीवन कितीदा धन्य झालं? एकदा. भिंत कितीदा धन्य झाली? एकदा. तुकोबारायांचं जीवन, ज्ञानोबारायांचं, गोरोबा काका, चोखोबाराय बघा ना आपण, 10-10दा नाही महाराज, एकदा बस संपलं. एकदा ज्ञानोबाराय अवताराला आले, त्यांनी अनेकांचं जीवन धन्य केलं. सच्चिदानंद बाबा कितीदा धन्य झाले हो, कितीदा धन्य झाले. गंगाराम पंत महाराजांनी तुकोबारायांचं वाङ्मय लिहून घेतलं, संताजी महाराजांनी तुकोबारायांचे अभंग लिहून घेतले, जीवन धन्य झालं ना. पुन्हा त्यांना जन्माला येऊन पुन्हा धन्यतेची अपेक्षा आहे का? नाही ना महाराज, एकदाच बस संपलं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता काही इच्छा राहिली नाही, काम नाही झालो पाही रिकामा. बस आता आमच्या जीवनामध्ये काही मिळवायचं राहिलं नाही. रेड्याची धन्यता एकदा, संताजी महाराजांची धन्यता एकदा, सच्चिदानंद बाबांची धन्यता एकदा, भिंतीची धन्यता एकदाच. ज्ञानोबाराय बसले तर त्या भिंतीचंही मंदिर झालं. एकदाच ज्ञानोबारायांनी डोक्यावर हात ठेवला तर रेड्याचंही मंदिर झालं. असे कितीतरी रेडे, पण मंदिर झालं एकाच, जो ज्ञानोबारायांच्या संघात गेला त्याच. सगळ्यांचं नाही. मी का बोलतो, संतांच्या जवळ गेल्यानंतर एकदा लाभ होतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, हे तो संता ठाई एक पायी एक उत्तम लाभ. एकच उत्तम लाभ, 2-2 नाही, 10-10दा नाही. जीवनाचं कल्याण 2दा होत नाही. कल्याण होतं एकदा, दुसऱ्यांदा झालं तर ती भिवंडी असेल पण कल्याण नसेल. त्याला कल्याण नाही म्हणता येणार. कल्याण एकदा, जीवनाची धन्यता एकदा. संतांकडे गेल्यानंतर एक लाभ होतो. आता संतांकडे गेल्यानंतर एक लाभ होतो याचा अर्थ काय? याचे 2 अर्थ, मी दोन्ही अर्थ सांगतो. एक लाभ होतो षष्ठी तत्पुरुष समास. आता व्याकरणाचा विचार जर करायचा झाला तर षष्ठी तत्पुरुष समास जर केला तर संतांजवळ एक लाभ होतो, म्हणजे एकाचा लाभ होतो. आणि एक काय जगतामध्ये? एक फक्त परमात्मा आहे आपला, तो एक देव. देव एक आहे महाराज, एक धरिला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, एको देवहा सर्वभूतेषु गुढा,
सर्वव्यापी सर्वांतरात्मा उपनिषद बोलतं. लोकाध्यक्ष सर्वभूताधिवास, साक्षी चेता निर्गुणो केवलश्च. किती आहेत? परमात्मा एक आहे. 10 असतात ते देव नसतात, आणि देव असतोय ते 10 नसतात. देव एकच, एक परमात्मा. संतांजवळ गेल्यानंतर एक लाभ होतो, म्हणजे एकाचा लाभ होतो. याचा विचार आपण केला पाहिजे. संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुकोबराय आपल्याला चिंतन सांगतात. तुकोबरायने ही भूमिका आपल्याला बोलून दाखवली. उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, हेतो एक संता ठाई. लाभ पायी उत्तम. कोणता लाभ? कोणता लाभ? पद्मनाभ जोडीला. आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. एक म्हणजे परमात्मा, तो एक लाभ म्हणजे एकाचा लाभ आपल्याला संतांच्या संगतीमध्ये होतो. हा संतांकडून प्राप्त होणारा एक लाभ, हा षष्ठी तत्पुरुष समासानं केलेला अर्थ आपल्याला विचारात घेता येतो. दुसरा एक अर्थ मी आपल्याला सांगतो. एक शब्द जसा आपल्याला परमात्मा वाचक वापरता येतो, तसा एक ही एक संख्या आहे. संतांकडे गेल्यानंतर एक लाभ होतो. मगाशी आपण बोलल्याप्रमाणे संतांकडे जाऊन 10 लाभ करून घ्यायचे नसतात. एक लाभ, एकदा एक, बस, जास्त नाही. संतांकडून असा लाभ प्राप्त करून घ्यावा की पुन्हा लाभाची अपेक्षा अंतःकरणामध्ये शिल्लक राहू नये. एकच मिळवावं, पण चांगलं मिळवा. अहो, सिंहिणीला एकच मुलगा होतो, पण त्याच्या जीवावर सिंहीण निवांत झोपते, आणि डुकराला 25 होतात, तरी आई बापाला फिरावं लागतं. मी बोलत नाही, सुभाषित आहे म्हणून सांगितलं मी आपल्याला. असं आहे का नाही? अशी वस्तुस्थिती आहे. एक असावं, चांगलं असावं. संतांकडून एक लाभ मिळवा. एक कोणता लाभ? या अभंगामध्ये तुकोबारायांनी तो एक लाभ आपल्याला सांगितला. मी मगाशी म्हटलंय, मला सगळा अभंग सोडवायला वेळ नाही, पण एकच लाभ जर अभंगातला सांगायचा झाला तर कोणता सांगता येईल? तुकोबारायांनी आपल्याला तो लाभ सांगितला. या 4ही चरणामध्ये तो लाभ आहे. मी आपल्याला अभंग सरळ सांगतो. 4ही चरण सोडवणं शक्य नाही. फक्त 4ही चरणातले शेवटचे शब्द बाजूला काढा. मला आपल्याला एक लाभ काय आहे तेवढा सांगायचा. हेतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, बाजूला काढा.
कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, बाजूला काढा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, बाजूला काढा. काय शब्द निघाले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. बरोबर. वर एक उत्तम, खाली एक उत्तम, मध्ये उरेना आणि सरेना. याचा सरळ अर्थ असा आहे, संत संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय उरेना हे उत्तम आणि काय सरेना हे उत्तम हे फक्त संतांची कृपा झाली तरच कळतं. विठ्ठला विठ्ठला आणि एवढं कळलं की मानवी जीवन धन्य हो. मी थोडा विस्तार करतो, कारण आमच्या जीवनामध्ये काय उरेना हे उत्तम असतं आणि काय सरेना हे उत्तम असतं हे आपण 10 जन्म घेतले तरी आपल्याला कळत नाही. विचार करा, आपल्या जीवनामध्ये सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. सगळंच सरलं असं जीवन नसतं आणि सगळंच उरलं असंही जीवन नसतं. पण मानवी जीवनाची शोकांतिका कशात आहे ती सांगतो मी. शोकांतिका शब्द वापरून सांग. मानवी जीवनाची शोकांतिका याच्यात आहे महाराज, माणसाला जे उरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते जन्मजन्मीचं उरून बसतं. विठ्ठला विठ्ठला ऐका, थोडस सांगतो. काय सगळंच उरत नाही, सगळंच सरत नाही. जे उरावं वाटतं ते सरत जातं आणि सरावं वाटतं ते उरून बसतं. उदाहरण पुष्कळ देईल. नावाला उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्हाला जे उरावं वाटतं ते सरत जातं. उदाहरण आमचं आयुष्य. उरावं वाटतं का सरावं वाटतं? आपलं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावंच वाटतं. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं तरी आपल्याला उरावंच वाटतं. आपल्याला सरावं असं कधी वाटत नाही की मी लवकर सरावा आणि गावाने 14व्याची खीर ओरपावी असं कुणालाही वाटत नाही. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबा बोलतात. मरण मागे तो गाढवाचा बाळ तुकोबा बोलतात है ना. आम्हाला मरावं असं कधीच वाटत नाही. आयुष्य उरावं वाटतं पण कणाकणानं सरत चाललं ना, क्षणाक्षणानं सरत चाललं. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये शिकवलं होतं, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. अरे घटके घटकेने आयुष्य चाललं महाराज. क्षणाक्षणानं आयुष्य आपलं संपत चाललं. आपल्याला ते कळत नाही आणि वर वाढदिवस आला की मेणबत्त्या फुंकवायचाच कार्यक्रम चालू. ज्ञानोबा बोलतात 9वा अध्याय काढा आपण. बाळबळिया वाढे भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. दरदरुसा पगडी जता हे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. ऐसा कवणे प्राणिया लोभा, वाढविती तृष्णा. आहा कटकटा ये ओखटे, मृत्युलोकीचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. 9वा अध्याय. ज्ञानोबा बोलतात, चिंतन करून पहा. बाळबळिया वाढे भोजे नाचती कोडे. अहो काय त्या वाढदिवसाचे कार्यक्रम महाराज. आता काय सांगू तुम्हाला. कीर्तन त्याच्यावर कीर्तन होईल, अभंगावर होईल, नवल नाही. लोकांच्या वाढदिवसावर कीर्तन होईल. काय काय करत नाही. आपणच पैसे द्यायचे ना आपल्यालाच हार आणायला लावायचे. हे कुठले वाढदिवस आहेत मला कळत नाही. माणसं वाढदिवस साजरे करतात पण तुकोबारा ही विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात बाळबळिया वाढे भोजे नाचती कोडे. अरे पण आयुष्य निमाले अंतुलियेकडे. आपलं आयुष्य संपत आलं त्याची ग्लानी नाही, त्याची जाणीव नाही माणसाला. मनुष्य मी का बोलतो आपल्याला आयुष्य उरावं वाटतं ते क्षणाक्षणानं सरत चाललं आणि ज्या गोष्टी आम्हाला सराव्या वाटतात त्या जन्मजन्मीच्या उरून बसतात. उदाहरण सांगायचं झालं तर जीवनातलं दुःख उरावं वाटतं का सरावं वाटतं? सरावंच वाटतं पण जन्मजन्मीचं उरून बसतं महाराज. जन्मजन्मीचं मनुष्य विचार करतो अहो काय आम्ही काय केलं, आम्ही कशा करता माणसं आम्हाला येऊन भेटतात. मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. जन्मोजन्मीचं दुःख उरून बसतं. मी उदाहरण सांगतो.
आम्हाला वारीत माणसं भेटतात आणि वारीमध्ये भेटतात, एरवी चातुर्मासामध्ये येऊन भेटतात, कुठे भेटतात आणि सांगतात, महाराज बघा नाव, आम्ही कशाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आमच्या वाट्याला असं आलं, गावाने आम्हाला इतका त्रास दिला, मी कधी ज्ञानेश्वरी सोडली नाही, गाथा सोडली नाही, मी बरं, माझं काम बरं, गावाच्या कुठल्या भानगडीत मी पडत नाही, कशाच्याही आद्यात नाही मध्यात नाही, आणि आमच्या वाट्याला हे काय यावं. मग आम्ही त्याला सांगतो, बाबा आत्ता कुणाच्या आद्यात मध्यात तू नाहीस, ही गोष्ट खरी आहे, पण मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तूच होतास, म्हणून आत्ता तुझ्या नशिबाला हे आलं. जन्मजन्मीचं दुःख उरून बसताना महाराज, जन्मी पाप केले ते बहुविस्तारले आहे ना, पूर्वजन्मी केलेलं दुःख आमच्या जीवनामध्ये उरून बसतं, आम्हाला आयुष्य उरावं वाटतं ते सरत जातं, आणि आमचं दुःख सरावं वाटतं ते उरून बसतं. मग काय सरेना हे उत्तम आणि काय उरेना हे उत्तम, हे जर आम्हाला कळायचं असेल तर त्याच्याकरता आम्हाला संत संगतीत गेलं पाहिजे, कारण सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग काय उरावं काय उरू नये, तुकोबारायांना विचारा ना. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्तिमान. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्तिमान, उत्तमाची उरे कीर्तिमान. मरणेची सरे उत्तमची, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची शब्द दोन्हीकडे लावायचा, त्याला देहली दीपन न्याय असं म्हणतात न्यायाच्या भाषेमध्ये. देहली म्हणजे उंबरठा, दीप दीप म्हणजे दिवा. उंबरठ्यावर एखाद्या 2 खोल्याचं घर आहे, रात्री दिवे गेले, बाई घरातली बाई शहाणी बाई काय करते, एक दिवा लावते, एका खोलीत नेला तर दुसऱ्या खोलीत अंधार आहे, दुसऱ्या खोलीत नेला तर पहिल्या खोलीत अंधार आहे. मग ती काय करते, तो दिवा दोन्ही खोल्याच्या मधल्या उंबरठ्यावर ठेवते, इकडेही प्रकाश देतो इकडेही प्रकाश देतो, त्याला देहली दीपन न्याय असं म्हणतात. उत्तमची शब्द इकडेही लावायचा इकडेही लावायचा, त्याला देहली दीपन न्याय असं म्हणतात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. काय सरावं आणि काय उरावं हे कळलं पाहिजे महाराज. जीवन त्याच्या विना धन्य होत नाही आपलं, तो खरा लाभ आहे मानवी जीवनातला. काय उरावं काय सरावं, माणसाला मरण यावं ना तेही उत्तम यावं महाराज, उत्तम यावं. उगे रस्त्यानं जाता जाता गाडीनं उडवलं माणूस मेला, या मरणाला काही अर्थ नाही, या मरणाला काही नाही. उगीच काहीतरी माणसाने केलं आणि कुणी कुणाच्या तरी गाडी खाली आला, कुणीतरी पोटामध्ये चाकू खुपसला, अमुक झालं, तर मग या मरणाला अर्थ नाही. माणसाला मरण यावं, उत्तम मरण यावं, उत्तम मरण, उत्तम. हातामध्ये गाथा पारायण करता करता मान पडली, उत्तम मरण, नाही का. माऊलींच्या समाधीवर मस्तक टेकवलं, उठलाच नाही, उत्तम मरण. गेला पंढरपूरला, देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग 4 लोकांना उठवावं लागलं, उत्तम मरण. मरण उत्तम असावं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची. उत्तम मरण आलं तरच मरण सरतं, नाही तर सरत नाही. आता काय सांगू मी आपल्याला, असं आहे, 2च पद्धतीचं मरण या जगतामध्ये उत्तम समजलं जातं. मरणाचा तिसरा प्रकार उत्तमात येत नाही, पटेल नाहीतर न पटेल, पण स्पष्ट बोलतो. 2च पद्धतीचं मरण उत्तम मरण, तिसरा प्रकार नाही. एकतर देवाचं नाव घेत घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत करत मरावं. ही 2च मरण उत्तम आहे. तिसरा मरणाचा उत्तम मरणाचा प्रकार नाही. माणसाने मरावं तर एकतर देवाचं नाव घेत घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. जमत नसलं तर या 2च पद्धतीनं मरावं, नाहीतर त्या भानगडीतच पडू नये. मी आपल्याला खरं सांगतो, मरायचं असेल तर या 2च पद्धती, नाहीतर त्या भानगडीत पडूच नका. कशाच्या? शवास, मरणाच्या भानगडीतच पडू नका.
मी का बोलतो मरायचं तर उत्तम मरण, हे दोनच. मग याच्याने पुन्हा मरण येणार नाही. मरणेची सरे आणि मग काय उरत मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम असावी. काय माणूस होता हो, दिवसाला 7-7, 8-8 पुड्या लागायच्या. ही काय उत्तम कीर्ती नाही, ही कीर्ती उत्तम नाही. अहो कीर्ती उत्तम त्याला म्हणा. आता काय सांगू तुम्हाला, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्याचे नारायण. संतांची कीर्ती गायिले पुराणी. कीर्ती असावी तर ती उत्तम असावी. आपल्याला प्रमाण पुष्कळ देता येतील, सोडून द्या. माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम आणि माणसाचं मरण सरावं तर उत्तम. तुकोबाराय म्हणतात, हा लाभ व्हायचा असेल तर हा एकच लाभ जीवन धन्य करणार आहे. हा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुकोबाराय आपल्याला संतांच्या जवळ जाऊन प्राप्त होणाऱ्या लाभाचं चिंतन सांगतात. थोडासा विचार सांगतो, वेळेच्या मर्यादेमध्ये थोडा विचार सांगतो, ऐका, थोडं चिंतन करा. काय आहे, लाभ प्राप्त होतो, संतांच्या जवळ प्राप्त होतो. तो लाभ आपल्याला असा प्राप्त होतो की त्याच्याने जीवन धन्य होतं. तिन्ही गोष्टी आहेत ना, तिन्ही गोष्टी आहेत ना. या तिन्ही गोष्टीवर काही शंका आहे. एक एक शंका फक्त सांगतो, विस्तार करत नाही. एक एक शंका सांगतो. तुकोबारायांनी नंतर मांडलेल्या चरणाचा भाव काय आहे एवढाच विचार मला फक्त सांगायचा. तुकोबारायांचं बोलणं हे निर्दुष्ट बोलणं असतं. संतांच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी, त्याच्यामध्ये दोष दिसत नाही. संत चुकीचं बोलत नाही. चुकीचं बोलतात त्यांना संत म्हणत नाही, हे लक्षात घ्या. संतांच्या मुखातून जे वाक्य चुकूनही चुकत नाहीत त्यांना संत म्हणा. जे चुकूनही चुकत नाही ते संत, आणि जे चुकूनही बरोबर नसतात ते आपण. आपल्या चुका शोधण्यातच आज जगाचं आयुष्य गेलं. पण संतांना चूक नाही महाराज. तुकोबारायांची चूक शोधून दाखवा तुम्ही. चूक शोध, इथं तुकोबाराय चुकले, इथं ज्ञानोबारायांची मांडळी चुकली, दाखवा तुम्ही मला. असं होत नाही. तुकोबारायांनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल बोलतो. कुठे ना कुठेतरी एक दोष येतो, कुठे ना कुठेतरी अपवाद येतो, आणि त्या अपवादाचं निराकरण करण्याकरता खालच्या 3 चरणाची योजना तुकोबारायांनी करून दिली. अगदी धावता विचार त्या संबंधानं सांगतो. कारण का, माणसाला लाभाची अपेक्षा आहे, मान्य आहे. माणसाला लाभ करून घ्यावा वाटतो, मान्य आहे. तो लाभ संतांजवळ प्राप्त होतो, मान्य आहे. तो लाभ प्राप्त झाल्यानंतर पुन्हा लाभ करून घेण्याची गरज राहत नाही, मान्य आहे. आता मला सांगा, संतांजवळ गेल्यानंतर लाभ प्राप्त होतो हे तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये बोलले. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. संतांच्या जवळ, त्यांच्या पायाजवळ उत्तम लाभ आहे हे तुकोबाराय बोलतात ना, बोलतात. आता शंका कुठे आहे? लोकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही आमच्या लाभाकरता साधन काय सांगता? संतांजवळ जा, संत हे साधन आहे. आमची अडचण तिथे आहे. काय अडचण आहे? तुम्ही सांगितलेल्या साधनेवर दुर्लभत्व नावाचा दोष येतो. दुर्लभता का? संतांजवळ लाभ आहे हे खरं आहे हो, पण संत स्वस्त आहेत का? अहो ज्ञानोबाराय तुकोबाराय काय चौका चौकात भेटतील का तुम्हाला की या बाबा आम्ही बसलोय आणि करून घ्या लाभ? असं झालंय का? ज्ञानोबारायांना भेटायचं, तुकोबारायांना भेटायचं, जन्म जन्मांतराचं पुण्य आम्हाला एकत्रित करावं लागतं. कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसी यांची भेटी. तुकोबाराय बोलता, कोण पुण्य यांचा होईन सेवक, ऐसे कैसे याने भेटती जे साधू, ऐसे ऐसे याने भेटती जे साधू. नाथ महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाला तुकोबारायांनी उत्तर दिलं. याच्यातलं काय सोपं आहे मला सांगा? संत सोपेत का? अहो तुकोबाराय तुमचंच प्रमाण आहे, बहु अवघड आहे ना. संत भेटी अवघड आहे ना, सोपी आहे का? मग आम्हाला तुम्ही लाभाचा विचार सांगता, आणि संत भेट तर अत्यंत दुर्लभ आहे महाराज. एक वेळ देव भेटणं सोपं आहे. स्पष्ट बोलतो, बोलू पुढं. एक वेळ देव भेटणं नाही, देव होणंही सोपं आहे, पण तुकोबाराय होणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला देव भेटायला
15 दिवस पुरतात तुकोबाराय भेटायला निळोबारायांना, आपल्या नाही, निळोबारायांना किती 42 दिवस लागले. मग निळोबारायांना 42 तर आपल्याला 42 वर किती शून्य, विचार करून बघा बरं किती दिवस लागतील. तुकोबाराय भेटणं सोपी गोष्ट नाही. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये बोलतात, जाऊ द्या भगवद्गीतेचं प्रमाण मी आपल्याला देतो. अरे असे महात्मे भेटणे दुर्लभ आहे बाबा. कोण बोलतं? भगवान बोलतात, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. साधा नाही, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. ज्ञानोबा बोलतात तो महात्मा सोपा नाही. आणि तुम्ही आम्हाला म्हणता संतांजवळ जा, तुम्हाला उत्तम पद्धतीचा लाभ होईल. सिद्धांत मान्य आहे, पण संत भेट सोपी आहे का? संतांची भेट सोपी आहे का? सहज जाता जाता तुकोबाराय भेटले असं झालंय का कधी कुणाला? जाता जाता आपल्याला चोखोबाराय भेटतील काय? गोरोबा काका निळोबाराय भेटतील काय आपल्याला जाता जाता? भेटत नाहीत महाराज. त्याला किती जन्माचं पुण्य एकत्रित करावं लागतं. तुम्ही सांगितलेल्या संत या साधनेवर दुर्लभत्व नावाचा दोष येतो तुकोबाराय, आणि तुमच्याच प्रमाणाने येतो, आमच्या नाही. बहुअवघड आहे तुम्ही म्हणता, आम्ही म्हणत नाही. ऐसे ऐसियाने भेटते म्हणून तुम्ही जे सांगता त्याच्यातलं आम्हाला जमेल असं काही नाही. अति कठीण आणि दुर्लभत्व नावाचा दोष येतो. मग आम्हाला लाभ व्हायचा कसा? तुकोबारायांनी ते ऐकून घेतलं. तुकोबारायांनी सांगितलं, तुमचं म्हणणं मान्य आहे, दुर्लभत्व दोष येत असेल तर मी दोष काढून देतो. काय दोष काढायचा? तुकोबाराय म्हणाले, तुम्हाला लाभ पाहिजे, संतांकडे गेल्यानंतर लाभ मिळतो, पण संत दुर्लभ आहे. मग एक काम करा, संतांना भेटायला जाऊ नका. लोक म्हणाले असं कसं आहे? नाही, भेटायला गेलो तर लाभ मिळणार नाही. लाभ तोच राहील, पण संतांना न भेटता सुद्धा आम्हाला तो लाभ प्राप्त करून घेता येईल. लोकांनी विचारलं कसं काय? तुकोबारायांनी सांगितलं, संत भेट जर दुर्लभ असेल, आम्हाला अशक्य वाटत असेल, तर एक काम करा, ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला भेटणार नाहीत, पण एक करता येईल की नाही, निदान बसल्या जागी मी तुकोबारायांचा दास आहे एवढं तरी म्हणता येईल की नाही? एवढं तरी सोपं आहे का नाही? आम्हाला तुकोबाराय भेटत नाही, आम्हाला ज्ञानोबाराय भेटत नाही, चोखोबाराय भेटत नाही, पण बसल्या जागी मी ज्ञानोबारायांचा दास आहे एवढं म्हणता येईल की नाही? उगी बसल्या बसल्या म्हणावं मी तुकोबारायांचा दास आहे हो, एवढंच म्हणा. एवढं जरी आपण म्हटलं तरी आपल्याला तो उत्तम लाभ होतो. अभंगाचं दुसरं चरण, म्हणवी तात्या काही करू नका. तुम्हाला जर संत भेट दुर्लभ वाटत असेल तर बसल्या जागी त्यांचा दास म्हणून घ्या. त्यांचं दास्य करा असं म्हणत नाही, नुसतं दास म्हणून घ्या. कारण दास्य करणं फार अवघड असतं. बोलू पटेल का बघा, मालक होणं फार सोपं आहे महाराज, सेवक होणं फार अवघड आहे. निळोबाराय सेवक झाले, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सेवक होणं फार, मालक व्हायला फार डोकं लागत नाही. पटतंय का बघा? बापजाद्याकडून पैसा आला,
त्याच्यावर बसला, झाला श्रीमंत. पण त्याचा सेवक व्हायचा, त्याचा नोकर व्हायचा फार कष्ट. नोकर होणं भर्तृहरीने एका ठिकाणी म्हटलंय, सेवा धर्मो परम गहनः योगिनामपि अगम्य. भर्तृहरीचं वचन आहे, सेवा धर्म इतका अवघड आहे महाराज, योग्यांना सुद्धा सेवा कशी करायची कळत नाही. आणि जर कळलं असतं तर कोरपत्र पाठवलं नसतं. सरळ आहे ना, कोरपत्र थोडंच पाठवलं असतं. सेवक होणं फार अवघड, अति अवघड. काय आता याचा विस्तार होईल. सेवा धर्म किती कठीण, त्याचा अर्थ काय, सेवक कुणाला म्हणावं, दास कुणाला म्हणावं, याचा पुष्कळ विचार भक्तिशास्त्रात आला. दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा. दास्याची व्याख्या आली भक्तिरसामृत सिंधू मध्ये. आता हे काय किती सांगत बसू, जाऊ द्या. दास म्हणविता त्यांचे रामायणात, चला रामायण सोपं सांगतो मी आपल्याला. वाल्मिकी रामायणातलं चिंतन आहे. अरण्यकांडामध्ये रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सेवकाचे 3 प्रकार सांगतात. सेवक 3 प्रकारचा असतो. एक उत्तम सेवक, एक मध्यम सेवक आणि एक अधम सेवक. 3 प्रकार. आपल्या संतांनी वर एक वाढवलाय आणि खाली एक वाढवलाय. उत्तमोत्तम सेवक, उत्तम सेवक, मध्यम सेवक, अधम सेवक, अधमाधम सेवक. आता याच्या व्याख्या सांगत बसू, एकेका वाक्यात सांगतो. मालकाने काम सांगितल्यावर काम न करता मालकालाच काम सांगणारा अधमाधम. मालकाने काम सांगितल्यानंतर सांगितलेलं काम अर्धवट करणारा अधम. मालकाने सांगितलं तेवढंच काम करून येणारा मध्यम. मालकाने काम सांगितल्यावर त्या कामाच्या अनुषंगानं इतरही काम करून येणारा उत्तम. आणि कोणतंही काम न सांगता सगळी कामं करणारा उत्तमोत्तम. विठ्ठला विठ्ठला जगतामध्ये उत्तमोत्तम सेवक फक्त परमात्मा आहे. सर्व काम करी न सांगता सगळी कामं करणारा परमात्मा हा सर्वोत्तम उत्तमोत्तम सेवक. एका मालकाने आपल्या नोकराला 10-10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि त्याला सांगितलं, आज बाजारचा दिवस आहे, बाजारात जा, 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाची मेथी घेऊन ये. नोकर बाजारात गेला, दिवसभर बाजारात हिंडला आणि संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी आला. मालकाने विचारलं, बाजार भरला नव्हता? भरला होता. मेथी नव्हती? होती. कोथिंबीर नव्हती? होती. अरे मग रिकाम्या हाताने का आला संध्याकाळी, आणि सकाळी गेलेला संध्याकाळी का आला, दिवसभर काय? तो म्हणाला, महाराज मालक मी सगळं फिरलो, सगळ्या बाजारात गेलो, कोथिंबीर होती, मेथी होती. अरे मग का नाही आणली? त्यांनी सांगितलं, तुम्ही 10-10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या, कोणत्या 10 रुपयाची कोथिंबीर आणि कोणत्या 10 रुपयाची मेथी हे काही सांगितलं नाही. मालक म्हणाला, अरे काय निर्बुद्ध माणूस आहेस, डोकं चालवत जा ना स्वतःच. विचार, कुठलीही 10 रुपयाची नोट खर्च केली असती तर काय बिघडलं असतं? ह्याच्यात सांगण्यासारखं काय? स्वतःची बुद्धी वापरता येत नाही माणसाने स्वतःची. तो म्हणला, वापरतो. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मालक थोडा आजारी पडला. मालकाने सांगितलं, सकाळपासून अंगात कणकण आहे, ताप आहे, जरा डॉक्टरला बोलवून आण. हा नोकर डॉक्टरला बोलवायला गेला. संध्याकाळी परत आला. परत येताना गावातल्या लोकांना निरोप देत आला आणि परत येताना 2 बांबू, नवीन कोरं कडकडीत कापड, 1 मडकं, सुतळीचा बिंडा, सगळं व्यवस्थित. मालकाने बघितलं वरून, अजून नोकर आला नाही, सकाळी गेलाय, डॉक्टरला बोलवायला सांगितलं होतं, काय झालं कुणाला माहिती. वरून बघतो तर अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये मडक्यामध्ये अग्नी पेटत घातलेला, त्याला सुतळी बितळी बांधून तयार केलेलं. जवळजवळ सगळी तयारी झाली. तेवढ्यात नोकर आला. मालकाने विचारलं, अरे काय म्हणे, डॉक्टरला बोलवायला सांगितलं, दिवसभर गायब झालास आणि काय खाली सगळी तयारी? तो म्हणला, अहो तुम्ही म्हणला ना, तुझं डोकं चालवत जा, जरा पुढचं बघत जा, म्हणून मी विचार केला, समजा डॉक्टरला बोलवून उपयोग नाहीच झाला तर हे सगळं आणायला पुन्हा कशाला बाजारात जा, म्हणून येता येता घेऊन आलो. याला काय म्हणाल? अधमा धमा 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 धमा. म्हणाल की नाही? म्हणाल का नाही? म्हणजे सेवक होणं ही अत्यंत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सेवा करण्याच्या भानगडीत पडू नका, नुसतं मी सेवक आहे एवढं म्हणून घ्या. सेवा करू नका, तुमच्या ज्याने होणार नाही. मग
म्हणविता त्यांचे दास. परिणाम काय होईल? पुढे आस उरेना. तुकोबाराय म्हणतात आपल्याला लाभ प्राप्त होईल. लोकांना पटलं, लोकांनी सांगितलं तुकोबाराय एक आमची अडचण कमी झाली, पण दुसरी अडचण आहे. काय अडचण आहे? आता साधनेवरची अडचण संपली, दुर्लभत्व नावाचा दोष गेला, पण लाभावर दोष आहे, साध्यावर दोष आहे. काय दोष आहे? नश्वरत्व नावाचा दोष येतो. नश्वरत्व म्हणजे काय? म्हणजे आता विचार करा, आपण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जो लाभ झाला तो लाभ टिकून राहिला का? मी सोपं सांगतो. समजा एखाद्या माणसाला लाखभर रुपये मिळाले, लाभ वाटतो की नाही? वाटतो. लाखभर रुपये किती टिकतील? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्याची एफडी बिफडी करून ठेवली तरी निदान याच्या 14व्याला तरी पोरं मोडतीलच का नाही एफडी? म्हणजे कधी ना कधीतरी लाख रुपये संपणार ना, कधी ना कधीतरी कोटी रुपये संपणार ना. बाकी लाभ सोडून द्या. नरदेह हा लाभ आहे ना देवाने आपल्याला दिलेला, हा लाभ टिकणार आहे का? मला सांगा. हा नरदेह कुणाचा राहिला का हो? आज ना उद्या कधी ना कधीतरी आपल्याला मरावं लागणार आहे. कधी ना कधीतरी हा नरदेह लाभ म्हणून जरी आपल्याला मिळालेला असला, मानवी जीवनामध्ये आतापर्यंत प्राप्त झालेला कोणताही लाभ टिकला नाही. तसं या लोकांनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुम्ही आम्हाला संतांजवळ जा म्हणता, संत दुर्लभ आहेत तर जागेवर बसून त्यांचा दास आहे म्हणता. आम्ही दास आहे म्हणून जो लाभ आम्हाला प्राप्त होईल तो लाभ टिकेलच, याची शाश्वती काय? लाभावर दुर्लभत्व, जसा साधनेवर दुर्लभत्व नावाचा दोष येतो तसा लाभावर नश्वरत्व नावाचा दोष येतो. मग हा लाभ नश्वर असेल तर आम्ही काय करावं? तुकोबाराय म्हणाले, बाबा हाही दोष तुम्हाला काढून देतो. संतांजवळ गेल्यानंतर जो लाभ होतो ना तो नश्वर नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. हा लाभ 4-2 वर्षात संपणारा लाभ नाही, कल्पांतीही सरेना. याच्याकरता कृपादान असा शब्द वापरला. कृपा आणि दान हे 2 शब्द वेगळे. तुकोबारायांची अक्षरे अर्थ घेऊन प्रकट होतात. शब्दापाठी अर्थ धावत येतो, आधी अर्थ येतो मग तुकोबारायांचे शब्द येतात, असं तुकोबारायांचं बोलणं आहे. कृपा वेगळी असते आणि दान वेगळं असतं. कृपा वेगळी, दान वेगळं. आता काय सांगू मी आपल्याला? कृपा वेगळी, दान वेगळं, अनुदान ह्याच्यापेक्षा वेगळं. हा, आता त्याच्या व्याख्या करत बसलो तर रात्र जाईल. कृपा आणि दान, मागितल्यानंतर मिळतं ते दान, न मागता होते ती कृपा. सोपा अर्थ. ज्ञानोबारांनी सद्गुरूंच्या चरणाजवळ मागितलं म्हणून त्याला पसाय दान असं म्हणतात. ते दान आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. मागितलं ना म्हणून ते दान ठरलं, पसाय दान. पण रेडा काही मागायला गेला नव्हता माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणून, पण निळोबारायांनी जी आरती केली, होता कृपा तुमची पशु बोलेवे. न मागता होते ती कृपा, मागितल्यानंतर मिळतं ते दान. आणि घेणाऱ्याला देणाऱ्याला दोघालाही लाज नसते ते अनुदान असते त्याच्या पुढं, नाही का? मी का बोलतो? विनोद सोडून द्या याच्यातला, पण कृपा वेगळी असते आणि दान वेगळं असतं. संत कृपाही करतात, संत दानही करतात. आणि याच्याही पुढे सांगू, षष्ठी विभक्ती लावायचीच झाली तर न मागता कृपा करण्याचा जो स्वभाव आहे त्याचं जरी दान मागितलं तर तेही दान संत महात्मे याचकाला देतात. म्हणून कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. अरे संतांनी दिलेला लाभ कल्पकल्पांतामध्ये सरणार नाही, तुम्ही त्याची चिंता करू नका. लोकांनी सांगितलं अडचण संपली, आता अजून एक अडचण राहील का? कारण एकच चरण राहील म्हणून एक अडचण राहील. काय अडचण आहे? साधनेवर दुर्लभत्व नावाचा दोष आला, तुम्ही काढून टाकला. साध्यावर नश्वरत्व नावाचा दोष आला, तुम्ही काढून टाकला. आता अजून एक दोष आहे. कुणात दोष आहे? आमच्यात दोष आहे. आमच्यात काय दोष आहे? अहो असं आहे तुकोबाराय, संतांजवळ गेल्यानंतर लाभ मिळतो, मान्य आहे. मिळालेला लाभ कल्पांतापर्यंत सरत नाही, म्हणजे नित्यत्वानं राहतो, मान्य आहे. पण संत महात्मे जेव्हा लाभ करून देतात तेव्हा तो लाभ ज्याला करून द्यायचा आहे त्याचा अधिकार बघत असतील की नाही? जेवढा ज्याचा अधिकार तेवढा त्याला लाभ. अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावियला मार्ग आहे ना, तुम्हीच सांगता ना. जेवढा, अरे मुंगीवरी गजाचे पालन घालून काय उपयोग आहे मला सांगा
ना, तुकोबाराय दृष्टांत देतात आपल्याला. कशा करता आपल्याला हे करावं लागेल? उपयोग नाही. ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढंच त्याला दिलं पाहिजे. कारण अनाधिकार्याला काहीतरी देणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत. माकड आहे, त्याच्या हातामध्ये जर कोलीत दिलं तर गावची लंका करणार नाही का? अरे त्याला काय अधिकार आहे, काय कळतं त्याला? अनाधिकार्याच्या हातामध्ये वस्तू जाऊ नये. म्हणून आमचा जेवढा अधिकार तेवढं द्याल ना, तेवढं द्याल. मग तुकोबाराय, आमची अडचण अशी आहे की आम्ही आहोत अंश. जीव कोण आहे? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठानींद्रियाणि जीव हा अंश आहे. मग आम्ही जर अंश असू तर आम्हाला प्राप्त होणारा लाभ ही अंश रूपच असेल की नाही? आणि जो अंशी आहे त्याला प्राप्त होणारा लाभ अंश रूपात. म्हणजे संत महात्मे सुद्धा लहान माणसं आली, अंशरूप कमी ठेवित हा पायी जीव थोडा. जीव थोडा आहे आणि जीव जर थोडा असेल तर त्याला प्राप्त होणारा लाभही किती असेल? थोडाच असेल. आणि परमात्मा व्यापक आहे, मग परमात्म्याला प्राप्त होणारा लाभ किती असेल? तो व्यापक असेल. मग परमात्माला व्यापक, आम्हाला मात्र थोडा. साधकाला आमच्यापेक्षा जास्त, ज्ञानाला त्याच्यापेक्षा जास्त, देवाला त्याच्यापेक्षा जास्त. अशी लाभाची चढती भाजणी संत जर करून देत असतील तर संतांच्या अंतःकरणामध्ये आपपर भाव आहे हे मान्य करावं लागेल की नाही? संत जीवाला थोडा लाभ देतात, देवाला जास्त लाभ देतात. असं कमी जास्त पण संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहता येतं का? नाही ना महाराज. ज्ञानोबाराय चिंतन करतात, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. अनुभवामृत दुसरं प्रकरण. कैवल्य कनकाचं दान देताना जो न कडसी थोर सान बघत नाहीत, लहान मोठं बघत नाहीत. आपल्याला माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं तर आपण चिंतन करून पहा. आपल्याला महाभारतातही हे सापडेल, योग वासिष्ठातही सापडेल. अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचेतसा उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. माहितीये ना आपल्याला, वसुधैव कुटुंबकम. अयम निजहा परो, हे माझं आणि हे दुसऱ्याचं असं कोण करतं? अशी गणना लघुचेतसा, ज्याची वृत्ती संकुचित आहे तो हे माझं हे दुसऱ्याचं करतो. पण ज्याचं चित्त व्यापक झालंय, उदार चरितानांतु, तो काय म्हणतो? तो म्हणतो, अरे हे सगळं वसुधैव कुटुंबकम, ही सगळी पृथ्वी माझं कुटुंब आहे. ही सगळी पृथ्वी, हो, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. संतांच्या ठिकाणी अपपर भाव नाही. मग संत महात्मे जीवाला थोडा लाभ आणि देवाला जास्त लाभ देतील तर तुकोबाराय म्हणाले, बाबा संत महात्मे सगळ्यांना समान लाभ करून देतात. देव जरी संत सेवा करेल तर देवालाही जीवाला जो लाभ मिळतो तोच लाभ प्राप्त होतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत सेवा, 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 हेची देवा उत्तम, हेची देवा मनविता त्यांचे दास, हेची देवा उत्तम, हेची देवा मनविता तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. सगळीकडे सामान्यत्वाने हाच अर्थ केला जातो की संत सेवा केली तर देवालाही त्याचा आनंद होतो.
पण मी थोडा अन्वय बदलतोय. देवानी जरी संत सेवा केली तरी देवालाही उत्तमच लाभ संत महात्मे प्राप्त करून देतात. तुका म्हणे देवा संत सेवा हेची त्यालाही उत्तम, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जीवालाही उत्तम लाभ आणि देवालाही उत्तम लाभ असा उत्तमत्वामध्ये कोणताही भेद न करता संत महात्मे आपल्याला लाभ प्राप्त करून देतील. म्हणजे संतांनी आम्हाला जो लाभ प्राप्त करून दिला त्या लाभावर नश्वरत्व नावाचा दोष येत नाही, अधिकार भेदाचा दोष येत नाही आणि त्या लाभाच्या ठिकाणी साधनेवर सुद्धा दुर्लभत्व नावाचा दोष येत नाही. या तिन्ही दोषांचं निराकरण करण्याकरता 3 भूमिका 3 चरणामधून तुकोबारायांनी मांडल्या आणि त्याच्यातून संतांच्या जवळ आपल्याला उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होतो हे सांगितलं. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 2दा उत्तम शब्दाची योजना केली. तो उत्तम शब्द नेमका काय सूचित करतो याचा एक 10-5 मिनिटांमध्ये विचार सांगतो. एकदा भजन करू नियमाप्रमाणे 5 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, हे 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 तो एक संता ठाई. लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, मनविता चांदला, मनविता चांदला, उत्तम लाभ पाये उत्तम मनविता मनविता चांदला. मनविता त्यांचे दास आरण कर, मनविता त्यांचे दास आरण मन, मनविता त्यांचे द्रुपद मनविता मनविता
संता ठाई लाभबाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या अभंगामध्ये मानवी जीवनाला प्राप्त होणारा लाभ आणि तो संतांकडून कसा प्राप्त होतो, संतांकडून प्राप्त होणारा लाभ याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा दोष कसा नसतो, दुर्लभत्व, नश्वरत्व, अधिकारभेद असा कोणताही दोष त्याच्यामध्ये न येता निर्दुष्ट अशा पद्धतीचा लाभ जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल आणि ज्या लाभानंतर पुन्हा कोणत्याही लाभाची अपेक्षा मानवी जीवनामध्ये शिल्लक राहणार नसेल तर असा लाभ फक्त संतांच्या जवळ, संतांच्या चरणाजवळ प्राप्त होतो. हे तुकोबराय आपल्याला बोलून दाखवतात. त्याचा थोडासा मर्यादित धावता विचार आपण केला. थोडासा विचार सांगायचा आहे तो म्हणजे तुकोबरायांनी 2 ठिकाणी उत्तम लाभाला जे विशेषण तुकोबरायांनी दिलं तो उत्तम लाभ आहे असं तुकोबराय म्हणतात. आता उत्तम म्हणजे काय याचा विचार करायचा झाला तर पुष्कळ पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. उद्गतः तमः यस्य सः उत्तमः किंवा उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः. तिथं उत्तम शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी काय केला, आचार्याने काय केला वगैरे वगैरेचं चिंतन आपल्याला करता येतं. पण त्यामध्ये न अडकता अगदी सोपा विचार आपल्याला जर सांगायचा झाला तर लाभामध्ये 3 प्रकार आपल्याला करता येतात. एक बरा लाभ असतो, एक चांगला लाभ असतो आणि एक उत्तम लाभ असतो. लाभाचे 3 प्रकार बरं का. अगदी सरळ साधं सांगतो, उदाहरणाने सांगतो, फार वेळ घेणार नाही, 5 मिनिटामध्ये सगळं सांगतो. एक बरा लाभ आहे, एक चांगला लाभ आहे आणि एक उत्तम लाभ आहे. उदाहरण मी आपल्याला देतो. तिन्ही करता एकच उदाहरण आपल्याला देतो. एका माणसाला 1000 रुपयाची गरज आहे. तो आपल्या मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणाला, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, पगार सगळा संपून गेलाय, खिशामध्ये पैसे नाहीत आणि 1000 रुपयाची नितांत आवश्यकता आहे, फार महत्वाचं काम आणलंय, मला 1000 रुपये दे. मित्रांनी त्याला सांगितलं, बाबा 1000 रुपयाची गरज तुला आहे, मान्य आहे, महिन्याचा शेवटचा आठवडा तुझाच चालू आहे, आमचा काय पहिला चालू आहे का? आमचाही शेवटचाच चालू आहे, आमच्याही खिशामध्ये पैसे नाही, मग मी काही तुला 1000 रुपये देऊ शकत नाही, पण काही कारणाकरता मी 200 रुपये माझ्या घरात मध्ये बाजूला काढून ठेवले होते, तेवढे 200 रुपये तुला देतो, अजून चौघाजवळ 200 गोळा कर आणि 1000 रुपये वरून तुझं काम कर, माझं काही म्हणणं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या महिन्याचा पगार झाला की आधी माझे 200 परत कर. याला म्हणतात बरा लाभ. मागायला गेला होता किती? 1000, मिळाले किती? 200. याला म्हणतात बरा लाभ. बरं का. दुसरा लाभ आहे तो चांगला लाभ आहे. म्हणजे 1000 रुपयाची गरज होती, मित्राकडे गेला, मित्राला सांगितलं अशी अशी आवश्यकता आहे, फार निकड आहे, बायको दवाखान्यात आहे, मला 1000 रुपयाची गरज आहे, दे बाबा काहीतरी करून. मित्राने सांगितलं, मीही माझ्या काही महत्वाच्या कामाकरता 1000 रुपये काढून ठेवले होते, पण तुझी बायको आजारी आहे, महत्वाचं काम आहे म्हणतोस, माझं काम मी पुढच्या महिन्यात करू शकतो, मी जमवलेले 1000 रुपये तुला देतो, पण पगार झाला की आधी माझे 1000 परत कर. याला म्हणतात चांगला लाभ. बरं का. मग तो म्हणतो चांगलं झालं बाबा, घरी भेटलास, निदान माझं काम झालं, पुढच्या महिन्यात मी तुला तुझे 1000 रुपये परत करतो. मागायला गेला होता 1000, मिळाले किती? 1000. याला म्हणतात चांगला लाभ. आणि तिसरा लाभ आहे तो उत्तम लाभ आहे. म्हणजे काय? 1000 रुपयाची गरज आहे, मित्राकडे गेला, मित्राला सांगितलं 1000 रुपयाची गरज आहे, काही कर, 1000 रुपये दे. त्याने सांगितलं बस रे, चहा घे. तो म्हणला नाही रे बाबा, चहा, अन्न, पाणी काही गोड लागत नाही, 1000 रुपये दवाखान्यामध्ये भरायचे, आधी काही कर, मला 1000 रुपये दे. मित्र उठला, घरामध्ये गेला, 5000 रुपये आणले, त्याच्या हातात ठेवले आणि सांगितलं घेऊन जा. त्यांनी सांगितलं अरे एवढे नको, मला 1000च पाहिजे. मित्रांनी सांगितलं अरे घेऊन जा, आजच सकाळी लॉटरीचं पहिलं बक्षीस माझ्या नावाने फुटलंय, घेऊन जा, 10 लाखाचं बक्षीस मिळालंय, 5000 रुपये घेऊन जा. आणि एक लक्षात ठेव, तू किंवा मी जिवंत असेपर्यंत हे 5000 परत करायचे नाही. याला म्हणतात उत्तम लाभ. बरं का. मी का सांगितलं हे? 1000 रुपयाची गरज होती, 200 मिळाले, 1000 रुपयाची गरज होती, 1000 मिळाले, आणि 1000ची गरज होती, 5000 मिळाले. अपेक्षेपेक्षा कमी मिळतं तेव्हा तो बरा लाभ असतो, अपेक्षे इतकं मिळतं तो चांगला लाभ असतो, आणि अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळतं तो उत्तम लाभ असतो. आमचा प्रपंच आम्हाला लाभ देतो, त्याच्याशिवाय आपण प्रपंचात राहिलोच नसतो. आमचा प्रपंच आम्हाला जो लाभ देतो तो बरा लाभ आहे. परमात्मा आम्हाला जो लाभ देतो तो चांगला लाभ आहे, आणि संत महात्मे आम्हाला जो लाभ देतात तो उत्तम पद्धतीचा लाभ आहे. म्हणजे आता आपण अभंगाकडे या. हे तो एक संता ठाई लाभ पायी बरा नाही, लाभ पायी चांगला नाही, लाभ पायी उत्तम. म्हणजे काय? संतांकडे गेल्यानंतर संत अपेक्षेपेक्षा कमी कधीच देत नाहीत,
अपेक्षे इतकंही कधी देत नाहीत. आपण ज्याची अपेक्षा करून गेलो त्याच्या कैक पटीनं संत महात्मे जास्त देतात. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा वाटावा, इतकं संत महात्मे आपल्याला देतात. याला उत्तम पद्धतीचा लाभ म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायांनी जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी असं 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जी भाषा वापरली त्याचाही विचार जर आपण केला तर अकल्पनाख्य कल्पतरू असे संत महात्मे असतात. म्हणून संतांच्या चरणाजवळ आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला मिळतं. संत महात्मे आपल्याला जो लाभ देतात तो लाभ आपल्या जीवनाचं धन्यता आपल्या जीवनाची करून देणारा असतो. म्हणून संतांच्या चरणाजवळ लाभ मिळवावा. देवाकडे प्रपंचाकडे जाऊन लाभाची अपेक्षा करण्यापेक्षा तुकोबारायांच्या चरणाजवळ बसून लाभाची अपेक्षा करावी. त्यांच्या गाथ्यातल्या अक्षरातून लाभाची अपेक्षा आपण करावी. आणि गाथा घरी आहे तर नित्यत्वानं तो गाथा वाचण्यामध्येच आपल्याला तो लाभ प्राप्त होऊ शकतो हा विश्वास ठेवून लाभात आपण गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा आश्रय करावा आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं एवढीच प्रार्थना या निमित्तानं सर्वांच्या चरणी करतो. सर्व मान्यवर माझ्या समोर आहेत. सगळेच तुकोबारायांचे वंशज आहेत. आपल्या चरणी साष्टांग दंडवत माझं नित्य आहे. परंतु आपण उपस्थित राहिला या सगळ्याबद्दल आपल्या प्रति पुन्हा पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. तीर्थस्वरूप परमपूज्य महाराजांनी हा उत्सव मोठा आनंदानं वैभवानं उभा केला. त्यांचा कोणताही उत्सव आत्तापर्यंत मी लहान बघितलाच नाही. त्यांच्या ज्या ज्या उत्सवात मी गेलोय ना तो उत्सव मी कधीच लहान बघितला नाही. एकतर त्या उत्सवामध्ये यज्ञ तरी मोठा असतो, त्या उत्सवामध्ये अन्नदान तरी मोठं असतं, त्या उत्सवामध्ये वस्त्रदान तरी मोठं असतं, त्या उत्सवामध्ये गर्दी तरी अमाप असते, त्या उत्सवामध्ये ज्ञानदान तरी मोठं असतं. पण लहान उत्सव अशी संकल्पना महाराजांनी कधी विचारात घेतली नाही. हाही उत्सव तुकोबारायांच्या चरणाजवळ विजेच्या निमित्ताने आणि तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं इथं संपन्न झाला. तुकोबारा या सेवेने संतुष्ट व्हावेत. त्यांनी तुमच्या आमच्यावर कृपेचा वर्षाव करावा आणि तुमचं आमचं पारमार्थिक जीवन तुकोबारायांच्या अक्षरांनी आणि तुकोबारायांच्या कृपेनं उजळून निघावं एवढीच प्रार्थना तुकोबारायांच्या चरणी करू. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी अर्पण करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम बोला बोला.